नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडके बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे। काही बहिणींना सकाळपासून पैसे आलेले आहेत तर काही बहिणींना पैसे येत आहे। सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये आज 5,600 रुपये सोडण्यात आलेले आहेत। सोबतच ज्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल त्या लाडक्या बहिणींना आज 5,000 रुपये आणि 2100 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज आदेश सुद्धा दिलेला आहे। तर बघा माता भगिनींनो, आज खऱ्या अर्थाने सर्व माता भगिनींची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत होत्या, तर त्या सर्व बहिणींची प्रतीक्षा आज संपलेली आहे। कारण आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे। तर या बैठकीमध्ये आज निर्णय घेण्यात आलेला आहे की बहिणींना आज 3 लाभांतर्गत पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला आज या 3 लाभांतर्गत पैसे सुद्धा येणार आहे। त्यामुळे कोणत्याही माता भगिनींनी कसलीच काळजी करायची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये आज या 3 लाभांतर्गत पैसे येणार आहे। तर बघा माता भगिनींनो, जो पहिला लाभ आहे तर तो पहिला लाभ म्हणजे आज एप्रिल हप्त्याचे 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। परंतु काही माता भगिनींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेली होती की दादा आम्हाला 1500 रुपये प्रमाणे हप्ता येणार आहे का 2100 रुपये प्रमाणे हप्ता येणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की या अर्थसंकल्पामध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की बहिणींना एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये प्रमाणे हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच आज बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। एकंदरीत तुम्हाला आज गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता एप्रिल महिन्याचे 2100 रुपये, सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि बोनसचे 3,000 रुपये सुद्धा सोडण्यात येणार आहेत। एकंदरीत बहिणींना आज 5,600 रुपये रक्कम सोडण्यात येणार आहे। परंतु ज्या माता भगिनी, ज्या लाडक्या बहिणी बँकांचे 4 नियम पाळणार आहेत त्याच बहिणींना आज पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही या बँकांचे नियम जर नाही पाळले तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। एकंदरीत आज बँकांवरती राज्य सरकारकडून 4 नवीन नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या बहिणी या 4 नियमांचं पालन करणार आहेत त्याच माता भगिनींना पैसे येणार आहेत। तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे। तर बघा माता भगिनींनो, जो पहिला नियम आहे तर तो पहिला नियम डीबीटी संदर्भात आहे। म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे डीबीटी द्वारे येत असतात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे तुम्हाला आज पैसे येणार आहेत। जर तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह केलेली असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। म्हणजे या 4 नियमांपैकी पहिला नियम डीबीटी संदर्भात आहे। तुमची डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। सोबतच माता भगिनींनो, जो बँकेवरती दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे केवायसी। बघा, ज्या माता भगिनी आपल्या अकाउंटची म्हणजेच आपल्या बँक खात्याची केवायसी करणार आहेत त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। जर तुम्ही अजून केवायसी केलेली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर केवायसी करायची आहे, अन्यथा मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, पैसे सुद्धा येणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही लवकरात लवकर केवायसी करणं सुद्धा गरजेचं आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, जो बँकांवरती तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम म्हणजे पॅन कार्ड। बघा लाडक्या बहिणींनो, ज्याप्रमाणे तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे त्याचप्रमाणे पॅन कार्ड सुद्धा आधार कार्ड सोबत आणि बँक खात्यासोबत लिंक करणं गरजेचं आहे। अन्यथा जर तुम्ही पॅन कार्ड लिंक केलं नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। सोबतच लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती 4था नियम लावण्यात आलेला आहे तर तो खाते संदर्भात आहे। म्हणजेच तुमचं जे बँक खातं आहे तर ते बँक खातं सध्याच्या स्थितीला चालू असावं, ते बँक खातं जॉईंट खातं नसावं, म्हणजे पती पत्नीचं जॉईंट खातं नसेल तर पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुमचं जॉईंट खातं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ते खातं सुद्धा
बदलायचा आहे। आज पैसे सोडण्यास सुरुवात झालेली आहे। काही माता भगिनींना पैसे आलेले आहेत। जर तुम्हाला पैसे आले नसतील, तुमचं जॉईंट खाता असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। तर बघा, ज्या लाडक्या बहिणी बँकांचे 4 नियम पाळणार आहेत त्याच लाडक्या बहिणींना, त्याच माता भगिनींना आज या लाभांचे पैसे मिळणार आहेत। अन्यथा जर तुम्ही हे 4 नवीन नियम पाळले नाहीत तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा माता भगिनींनो, स्पष्टपणे आज आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। तुम्ही या 4 नियमांचं पालन करायचं आहे, अन्यथा पैसे येणार नाही। तर बघा, आज बहिणींच्या खात्यामध्ये हप्त्याचे पैसे येणार आहेत, गॅसचे पैसे येणार आहेत, बोनसचे पैसे येणार आहे। सोबतच बहिणींना आज 4 योजनांचा लाभ सुद्धा मिळणार आहे। ज्या बहिणींना या 4 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्या माता भगिनींनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 योजनांपैकी जी पहिली योजना आहे तर ती पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की भारत सरकारकडून राज्यामधील सर्व माता भगिनींना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी देण्यात येणार आहे। ज्या बहिणींना शिलाई मशीन पाहिजे असेल तर त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेवरून या योजनेचा अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीनसाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी योजना आहे तर ती दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी। बघा, या पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीनसाठी, 15,000 रुपये रक्कम पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी सुद्धा दिली जाणार आहे। एकंदरीत बहिणींच्या खात्यामध्ये या 2 योजनांच्या माध्यमातून 30,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे। काही माता भगिनींना या योजनांच्या मार्फत पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली होते। या महिलांनी मागील 2 महिन्यांमध्ये या योजनांचे अर्ज केलेले होते। तुम्ही सुद्धा अर्ज करायचे आहे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी तिसरी योजना आहे तर ती तिसरी योजना म्हणजे मोफत डंका मशीन। बघा, या डंका मशीन खरेदी करण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये राज्य सरकारकडून 20,000 रुपये रक्कम जमाच केली जाणार आहे। त्यानंतर तुम्ही डंका मशीन खरेदी करायची आहे। परंतु ज्या माता भगिनी अपंग आहेत, निराधार आहेत, सोबतच SC कास्ट मधील आहेत, ST कास्ट मधील आहेत, OBC कास्ट मधील आहेत, NTC कास्ट मधील आहेत, NT कास्ट मध्ये आहेत, त्यांना सर्वात प्रथम आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। एकंदरीत त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे सुद्धा येणार आहेत। सोबतच माता भगिनींनो, जी चौथी योजना आलेली आहे तर ती चौथी योजना म्हणजे मोफत सौर चूल योजना। तर या मोफत सौर योजनेच्या मार्फत तुमच्या खात्यामध्ये 25,000 रुपये रक्कम मोफत सौर चूल खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे। एकंदरीत माता भगिनींना राज्य सरकारकडून 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। तुम्हाला सुद्धा या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याकडून आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। एकंदरीत कोणत्याही माता भगिनीवरती अन्याय होणार नाही, सर्व माता भगिनींना समान पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।